श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 12 तासानंतर संपत्तीचा कर्ता शुक्र या 3 राशींना करोडपती बनवणार. गोल्डन टाइम सुरू. नवी नोकरी, पैसा, प्रेम आणि बरंच काही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह अंदाजे दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. शिवाय ज्योतिषशास्त्रात शुक्र हा भौतिक सुख, कामुकता, ऐश्वर्य, विलासिता, संपत्ती आणि वैवाहिक आनंदाचा कारक मानला जातो. शुक्र आज 26 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींना सौभाग्य मिळू शकते. शिवाय या राशींना त्यांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया त्या 3 भाग्यवान राशी कोणत्या आहेत. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे तुळ राशी. तुमच्या राशीत शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते, कारण शुक्र तुमच्या राशीतून दुसऱ्या घरात संक्रमण करेल. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. शिवाय या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुळ राशीच्या लोकांना त्यांच्या सुखसोयी आणि विलासिता वाढतील. तुमचे भाषण अधिक प्रभावी होईल, इतरांना प्रभावित करेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमच्या कुटुंबात आणि सामाजिक जीवनात समाधान राहील. या काळात तुमच्या सर्जनशील योजना आणि गुंतवणूक फायदेशीर ठरू शकतात. तुळ राशीवर शुक्राचे राज्य आहे आणि बुधाशी त्याची युती या राशीच्या लोकांना भाग्य देईल. कामाशी संबंधित प्रवास शक्य आहे. एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साह मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. गुंतवणुकीतून नफा मिळेल. रुचक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकते. मंगळ तुमच्या राशीतून 4थ्या घरात संक्रमण करेल. त्यामुळे या काळात तुमच्या सुखसोयी आणि विलासिता वाढू शकतात. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पाठिंबा मिळेल आणि तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता आणि संपत्तीचा वारसा मिळू शकेल. तुमच्या कुटुंबात आणि सामाजिक जीवनात समाधान राहील. या काळात तुमच्या सर्जनशील योजना आणि गुंतवणूक फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा.
तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेम संबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. तूळ राशीसाठीही शुक्र हा स्वामी ग्रह असल्यामुळे हा कालावधी विशेष शुभ ठरेल. दाम्पत्य जीवनात मधुरता वाढेल. नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल. व्यापारी व्यवहारात वाढ होईल. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. भावनिक संतुलन मिळाल्यामुळे मन शांत आणि आत्मविश्वास ठरेल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास झपाट्याने वाढू शकतो. तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे अनेक ठिकाणी यश मिळू शकते. समाजात मान सन्मान वाढेल. तुमच्या बोलण्याने इतर लोक प्रेरित होऊ शकतात. प्रगतीचे नवीन मार्ग खुलू शकतात. करिअरच्या बाबतीत नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पगार वाढीसोबत पदोन्नतीही मिळू शकते. विदेशात नोकरीचीही संधी मिळू शकते. व्यवसायात फायदा होईल. कुटुंबाचा व्यवसायही वेगाने वाढू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि तुम्ही चांगली बचत करू शकाल. या राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक गोष्टींमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतात. कुटुंबात चांगले संबंध राहतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. करिअरमध्येही फायदा होण्याची शक्यता आहे. नेतृत्व क्षमता वाढू शकते. त्यामुळे नवीन जबाबदारी मिळू शकते. नवीन नोकरी शोधणाऱ्यांनाही लाभ होऊ शकतो. शेअर मार्केट किंवा सट्ट्याद्वारे चांगले पैसे मिळू शकतात. व्यवसायापेक्षा शेअर मार्केटमधून अधिक कमाई होऊ शकते. जीवनसाथीसोबत चांगला वेळ जाईल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आपण ऊर्जा व उत्साहाने भरलेले राहाल. हा काळ तुमच्यासाठी गोल्डन टाईम सुरू करणारा ठरू शकतो. तुमच्या राशीतील पराक्रम आणि साहस वाढेल. तसेच तुमचा आत्मविश्वासही वाढेल. कोणत्याही कठीण परिस्थितीतून किंवा आव्हानातून तुम्ही सहजपणे बाहेर पडाल आणि यशाच्या मार्गावर पुढे जाल. यामुळे तुमचे मन आनंदी राहील आणि जीवनात सुख समृद्धी येईल. तुमच्या समाजात मान सन्मान वाढेल आणि करिअरमध्येही मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही प्रवास करण्याची संधीही मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला एक नवीन ताजेपणा जाणवेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन
सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. ज्या कामांमध्ये अडथळे येत होते ती कामं आता पुढे सरकतील. कामाच्या ठिकाणी नव्या योजना तयार होतील आणि जुन्या निर्णयांवर पुन्हा एकदा विचार करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक किंवा व्यवसायाशी संबंधित काही योजना राबवत असाल तर त्याचा पुनर्मूल्यांकन तुम्हाला फायदा देईल. कुटुंबात सौहार्द वाढेल, पण वाणीतील संयम आवश्यक आहे. शिक्षण आणि करिअरमध्ये बदल शोधणाऱ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास आणि स्पष्टता देणारा ठरेल. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन वाढेल. गुरुचा हा काळ अंतर्मनाला बळ देणारा ठरेल. हा काळ तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतो. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व विकसित कराल आणि स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. लोक तुमच्या कल्पनांशी सहमत होऊ शकतात. परिणामी समाजात तुमचा आदर आणि लोकप्रियता वेगाने वाढू शकते. असं असताना मायावी ग्रह राहू भ्रम, अहंकार आणि इतर घटक वाढवू शकतो. यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत अस्थिरता येऊ शकते. म्हणून स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. दुसरी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे भ्रमण सकारात्मक ठरू शकते, कारण शुक्र तुमच्या राशीपासून 11व्या घरात भ्रमण करेल. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या काळात लक्षणीय फायदे होतील. तुम्ही नवीन व्यवसाय योजना देखील बनवू शकता किंवा नवीन प्रकल्पांवर काम सुरू करू शकता. यामुळे भविष्यात लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीच्या संधीचा देखील फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एखादा नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. तुमची बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धी तुम्हाला योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम करेल. तुम्ही कामाशी संबंधित सहली देखील घेऊ शकता. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता. तुमची एखादी अडचण दूर होऊ शकते. अनेक दिवसांपासून तुम्ही एखाद्या गोष्टीवर निर्णय घेऊ शकत नसाल तर आज तुमचे मन स्पष्ट होईल आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम किंवा सोहळा होण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकारी तुमच्या समर्थने करतील. तुम्ही एखादी व्यावसायिक डील यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ शकतात. कुटुंबासोबत छान वेळ जाईल. तुमचा कल अध्यात्माकडे अधिक होईल आणि तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता. करिअरमध्येही फायदा होईल.
तुमच्या बुद्धिमत्ता आणि समजूतदारपणाने केलेल्या कामात यश मिळू शकते. नवीन नोकरी शोधत असाल तर ती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी साध्य करू शकता. व्यवसायातही फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील आणि उत्पन्नाचे नवे मार्ग उघडू शकतात. जीवनसाथीसोबत उत्तम वेळ जाईल. दोघेही एकमेकांना चांगले समजून घेऊ शकता आणि नाते अधिक मजबूत होईल. आरोग्यही चांगले राहील. या राशीतील धनु राशीतील मंगळाचे गोचर तुमच्या कुंभ राशीसाठी खूप लाभदायक ठरणार आहे. तुमच्या राशीच्या एकादश भावात मंगळाची उपस्थिती असल्याने तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल आणि व्यावसायिक क्षेत्रातही प्रगतीचे मार्ग खुले होतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. राजकीय क्षेत्रात राज्य आणि सरकारसोबत तुमची जवळीक वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही नवीन लोकांशीही जोडले जाल. तुम्हाला आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि समाजात प्रभावशाली लोकांशी तुमची जवळीक वाढू शकते. कार्यस्थळी तुमचे सहकारीही तुमची प्रशंसा करतील आणि तुमच्या नावाची ख्याती पसरेल. तुमच्या अधिकारांमध्ये वाढ होईल आणि जीवनात सुखद अनुभव मिळतील. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंद येईल. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंद येईल. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेलं काही काम असल्यास ते अचानक पूर्ण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाऊ शकते आणि काहींना नवीन जबाबदारीही दिली जाऊ शकते. व्यापाऱ्यांसाठीही ही वेळ लाभदायी असू शकते. काहींना नवीन करार किंवा डील मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेतही दिसत आहे. पैशांची आवक वाढू शकते. बचतीत वाढ होऊ शकते. आरोग्यही तुलनेनं चांगलं राहील असं ग्रहस्थिती सूचित करते. आणि तिसरी भाग्यवान रास आहे वृश्चिक राशी. शुक्राच्या राशीतील बदलामुळे तुमच्यासाठी चांगले दिवस येऊ शकतात, कारण शुक्र तुमच्या गोचर कुंडलीतून लग्नात जाईल. त्यामुळे या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. तुम्ही समाजात तुमची स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. त्यांना त्यांच्या जोडीदारांकडून पाठिंबा मिळेल. या काळात अविवाहित लोकांना योग्य जोडीदार मिळू शकेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. रोचक आणि केंद्र त्रिकोण राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्नस्थानी तयार होईल. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे धैर्य आणि शौर्य देखील वाढेल.
व्यावसायिकांना हुशारीने घेतलेल्या निर्णयांचा फायदा होईल. या काळात विवाहित जोडप्यांना आनंदी वैवाहिक जीवन मिळेल. भागीदारीतील कामातूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी करा. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगल्या काळाची सुरुवात ठरू शकतो. समाजात मान प्रतिष्ठा वाढेल. व्यक्तिमत्वात आणखी चमक येईल. कामाच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. मोठे निर्णय घेण्याची हिंमत येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला जास्त काळजी वाटू लागेल. या कालावधीत पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मंगळ आणि केतूच्या युतीमुळे मुलासोबतचे संबंध सुधारण्यासाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासावर जास्त फोकस करा. वादविवादापासून दूर राहा. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमच्या विचारात सकारात्मकता ठेवा. यामुळे मंगळाच्या संक्रमणातून समाधानकारक परिणाम तुम्हाला मिळतील. या काळात तुम्ही अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता. दानधर्मही कराल. यासह भावा बहिणींबरोबर चांगले संबंध प्रस्थापित होतील. तुमच्या आयुष्यात सुख समाधान प्राप्त होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जा. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. या काळात आईवडिलांची प्रत्येक कामात साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठी अपेक्षा पार पाडा. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. भौतिक सुखसुविधा प्राप्त कराल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक समृद्धी वाढेल आणि नवीन घर, वाहन किंवा जमीन खरेदी करण्याच्या संधी उपलब्ध होतील. पदोन्नतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात शांती आणि आनंद राहील. तसंच व्यवसायात भरभराट होईल. त्याचबरोबर 12व्या भावात उच्च स्थानावर गुरु आहेत. शनी 8व्या भावात राहून विपरीत राजयोग तयार करत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या क्षेत्रात मोठं यश आणि धनलाभ होऊ शकतो. जमीन जुमल्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात व्यवसाय आणि नोकरी संबंधी चांगले परिणाम मिळतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना संधी मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करणेही फायदेशीर ठरेल. मंगळामुळे
रिअल इस्टेट किंवा मालमत्तेद्वारे चांगला पैसा कमावू शकता. उत्पन्न वाढेल आणि अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. या राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकऱ्यांच्या अनेक संधी मिळू शकतात. यामुळे जीवनात आनंद येतो. सरकारकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही सरकारी कामात यशस्वी व्हाल आणि चांगला नफा मिळवण्यात यशस्वी व्हाल. प्रशासन आणि राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांनाही चांगले फायदे मिळू शकतात. नवीन नोकरी, नवीन व्यापार योग बनेल. नोकरी करणाऱ्या लोकांनाही लक्षणीय यश मिळू शकते. बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊ शकतात. तुम्हाला त्यांच्याकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. अशा प्रकारे तुम्ही सर्वात मोठे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. युद्धाची नवीन साधने उघडू शकतात. या प्रकरणात तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.